टॅक्सी चालकांचा संताप आता उफाळून आलाय। बेकायदेशीर ॲप आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालक मालक वेलफेअर असोसिएशन आक्रमक झाली असून आजपासून 3 दिवसीय साखळी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान या संपाची दखल न घेतल्यास थेट मिसिंग लिंकच्या उद्घाटनावेळी चक्का जाम करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। लोणावळा खंडाळा परिसरातील टॅक्सी चालक मालक संघटना आता थेट रस्त्यावर उतरली आहे। ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कथित बेकायदेशीर कंपन्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं असून प्रशासनानं वारंवार तक्रारी करून देखील कोणतीच दखल घेतली नसल्याचा आरोप चालकांनी केलाय। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून या कंपन्यांविरोधात सातत्यानं तक्रारी दिल्या जात आहेत, मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे स्थानिक चालकांचा संयम सुटलाय। यामुळे आता उपोषणाचा मार्ग स्वीकारत आंदोलन तीव्र करण्यात आलेलं आहे। एवढ्या वर्ष ओला उबेर हे मुंबई पुण्याच्या बुकिंग घेऊन जात होते तरी आम्ही गप्प होतो। आता ओला उबेर रॅपिडो ह्या कंपन्या लोणावळ्यामध्ये लोकलचा पण व्यवसाय घेऊन जातात ते, म्हणजे लोकल 150-200 रुपयाच्या ट्रिपा। आज इथला आमचा व्यवसाय साईड सीन पण हे लोक मारायला लागलेत। ह्या 3 दिवसात जर आम्हाला काही कुठला निर्णय जर भेटला नाही तर 3 दिवसांचा 1 मे रोजी कामगार दिनाला लोणावळ्यामध्ये मिसिंग लिंक हा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आहे। तिथं आमच्या 300-400 गाड्या आहेत। आम्ही पूर्ण चक्का जाम हायवेवरती जाऊन करणार आहे। यावेळी संघटनेनं स्पष्ट इशारा दिलेला आहे की जर मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर 1 मे रोजी होणाऱ्या मिसिंग लिंक उद्घाटनाच्या वेळी पुणे मुंबईवरती चक्काजाम करण्यात येईल। लोणावळ्यातील चालकांचा आरोप, ओला उबेर ऑनलाईन ॲप कंपन्यांमुळे ग्राहक थेट त्यांच्याकडे वळत आहेत, त्यामुळे स्थानिक टॅक्सी चालकांपर्यंत ग्राहक पोहोचत नाहीये। अनेकांनी कर्ज काढून गाड्या घेतल्या, पण हप्ते भरणेही कठीण झालंय। आमदारांना आणि इथूनच्या नगरसेवकांना एकच विनंती आहे की तुम्ही जे 8 वर्षापूर्वी 11 महिने लोणावळ्यामध्ये ओला उबेर बंद केलं होतं, तर मग आता तुम्ही लोक ओला उबेर बंद का नाही करू शकत आणि कशामुळं करू शकत नाही, हे जर उत्तर या लोकांनी आम्हाला द्यायला पाहिजे। आमचं पण उपासमाराचा वेळ आलेली आणि झालेलीच, म्हणजे लोकांच्या फार गाड्या विकलेले, सगळ्या गोष्टी आल्या, बँकवाल्यांनी गाड्या खेचून नेलेले आणि आमचं काही हिल स्टेशन आहे, हिल स्टेशन पण म्हणता येत नाही, एक छोटंसं लोणावळा शहर आहे। तर त्याचा विचार सर्वांनी मिळून करावा आणि आमचं पोटापाण्याचं जे पण काय असेल ते मार्गी लावून द्यावं। परिस्थिती इतकी बिकट आहे की उपासमारीची वेळ आली आहे। तर माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या कार्यकाळात लोणावळा नगर परिषदेमध्ये या कंपन्यांवर 11 महिन्यांची बंदी घालण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला होता, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याची खंत चालकांनी व्यक्त केली आहे। खरं तर हा लोणावळा शहरामध्ये रोजगाराचं काही दुसरं साधन नाही, MIDC नाही, काही नाही। आम्ही लोक कर्ज काढून टॅक्सी घेतो, आम्ही रोजगारासाठी तळमळीने धावपळ करतो, 2 पैसे भेटावे, घरातले रोजगार किंवा घरातलं लोकांचं पोट भरावं। परंतु जे ऑनलाईन धारक कंपन्या आहेत ते मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये चालू राहिले पाहिजे, त्याच्याशी आमचा वाद नाही। परंतु ती लोक तिकडून बुकिंग घेऊन लोणावळा शहरात येतात, तिथं पण बुकिंग घेऊन जातात, इथनं बिझनेस घेऊन जातात, तो आमच्यावरती पूर्णपणे उपासमारी आलेली आहे। स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। प्रशासनानं याकडे वेळीच लक्ष न दिल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत। सागर शिंदे, पुढारी न्यूज, मावळ।